शहरातील जिजामाता कॉलेजच्या प्रांगणावर एका म्हाताऱ्या माकडाने उपस्थितांच्या नाकी नऊ आणत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही जेरीस आणले। शिवाय एकाला माकडाने चावा घेतला असून रात्रभर हे माकड याच परिसरात ठाण मांडून होते। मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला नक्षत्र अपार्टमेंट येथून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या उपद्रवी माकडाला जेरबंद केले आहे। 23 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास जिजामाता कॉलेजच्या मैदानात एक माकड अवतरले। या मैदानावर अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात। दरम्यान जमलेल्या काही हुल्लडबाज मुलांनी गोंगाटा केल्याने व माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केल्याने हे जाडजूड माकड बिथरले आणि कोलांट उड्या घेत मैदानात त्याने धुडगूस सुरू केला। एका युवकाला माकडाने चावा घेऊन जखमी केले। दरम्यान सुहास वानेरे यांनी बिथरलेल्या माकडाची माहिती वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेला दिली। काही वेळेतच संस्थाध्यक्ष ए.बी. रसाळ घटनास्थळी पोहोचले। वनविभागाचे कर्मचारी देखील येथे जाळे घेऊन दाखल झाले। ए.बी. रसाळ यांनी माकडाला आपल्या विशिष्ट पद्धतीने माकडाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालविला। माकडाला खाद्य देत त्याला आपल्या खांद्यावर देखील घेतले होते। रात्रीच्या अंधारात टॉर्च लावून उशिरापर्यंत माकडाला जेरबंद करण्यात यश आले नाही। शहरात घुसलेले म्हातारे माकड पाळीव असल्याचा संशय प्राणी मित्रांनी व्यक्त केला। माकड हा प्राणी वन्यजीव असल्याने त्याला पाळणे कायद्याने गुन्हा आहे। काही जण प्राणी प्रेमापोटी त्याला पाळतात। एखाद्याने ते माकड पाळले असून म्हातारे झाल्याने त्याला शहरात सोडून दिले अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे। दरम्यान आज 24 नोव्हेंबरला वनपरिक्षेत्र अधिकारी जी.पी. टेकाडे, पथक प्रमुख संदीप मडावी, देवीदास वाघ, एस.आर. भालेराव, वनरक्षक एस.एन. आखरे, एस.एस. रायकर, सुधाकर कांबळे व सर्पमित्र ए.बी. रसाळ यांनी माकडाला जेरबंद केले आहे। बुलढाणा येथून प्रशांत खंडारे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।